विकास हा फक्त भिगवण रोड पुरता होता, गल्लीबोळात झाला नव्हता. आता त्या मुद्द्याकडे तुम्ही कसं घेऊन जाणार आहात, कशी भूमिका मांडणार आहात? विकास हा भिगवण रोडला झाला होता असं लोक म्हणतात. तुम्ही ज्या ज्या भागामध्ये तुम्ही माझ्या बरोबर आता पुढच्या महिनाभर मी सगळ्या पत्रकारांच्या वतीने आणि पत्रकारांच्या साक्षीने सांगतो की आपण निश्चित सगळ्या भागांमध्ये जाऊ. कुठं कुठं काय काय विकास झालाय हे आम्हीच तुम्हाला दाखवू आणि त्यापुढे कुठंतरी कमी झाला असेल, कुठंतरी जास्त झाला असेल, तो समतोल विकास साधण्याचा आदरणीय दादांनी सांगता सभेमध्ये सुद्धा तसा शब्द दिलेला आहे आणि समतोल विकास चालूच आहे. कुठंच असा दुजाभाव नाही. मी मगाशीच सांगितलं, भिगवण रोडला जास्तीची जागा असल्यामुळं, त्या भागात शैक्षणिक संकुल असल्यामुळं, त्या भागात औद्योगिक एमआयडीसी भाग असल्यामुळं त्या भागामध्ये तो विकास दिसतो. इतर भागांमध्ये आता शारदानगरच्या रस्त्याला तिथं आपण 4 पदरीकरण करतोय. आता शारदानगर शैक्षणिक संकुल मोठ्या प्रमाणात तिथे एआय सेंटर होते. हे सगळं सेंटर झाल्यावर बाळेगाव रोडला सुद्धा फरक दिसेल. इंदापूर रोडला सेंट्रल बिल्डिंग आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्ण पुतळा त्या रोडला आहे. सगळ्या आता सेंट्रल पार्क आपण त्या रोडला करतोय, तो इंदापूर रोड झाला. मोरगाव रोडला आपण मेडच्या इथं आयुर्वेदिक कॉलेज चालू केलं, तिथं आपण विकास झालेला आहे. बहरमपूरच्या रोडला पोलीस उपमुख्यालय झालं, त्या साईडला आता त्या साईडचा विकास झालाय. गुरोडी रोडला आपण मंजारवाडीला आपल्या कृषी उत्पन्न बाजार समितीचं तिथं मोठं बाजार म्हणजे जनावर बाजार आणि अजून काही सेंटर्स तिथे देतोय, तो समतोल विकास करतोय. तांदूळवाडीमध्येच आपण एक इंटेलिजन्सचं सेंटर आदरणीय दादांनी सांगता सभेमध्ये 23 कोटीचा प्रकल्प जाहीर केला, तिथं सुद्धा होतोय. असा समतोल विकास करणे हीच दादांचं काम आहे. दादा असा कधीही दुजाभाव करत नाही. या भागाचा विकास झाला त्या भागात हे सपशेल खोट आहे.